नमस्कार मित्रांनो, आपला नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज कॉलेजवरून लवकर सुटलो तो विचार केला एक ब्लॉग काढून घेतो. आता मी वाशीच्या खाडीच्या इथे आहे, मीन्स पाठच्या साईडला आहे. चला मग करूया ग्लोव्स घातलेले आहेत, थोडा कॅमेरा वगैरे सेटअप करून घेऊया. हो, बिचारी काका गोणी घेऊन कुठेतरी चाललेत वाटतं. चला पहिला आजूबाजूला गाड्या बघतो आहेत का पाठवून येणाऱ्या, बघूया. चलो लेट्स गो. आज बोललो लवकर निघालो आहे, अराउंड म्हणजे 6:30 वाजलेलेच. लेक्चर लवकर संपले, डेली 7पर्यंत असतात, बट आज 6:30 वाजता सुटलो. मग सो बोललो आहे थोडा टाईम तर ब्लॉग बनवून घेऊया. तसं पण गेल्या वेळेला मी जो ब्लॉग टाकलेला आहे थिंक सो दादरच्या साईडचा टाकलेला. बोललो इकडचा कधी नाईट ब्लॉग टाकला नाही, नाईट ब्लॉग पण काढून बघूया कधीतरी. ओ पहिल्यांदा ग्रीन सिग्नल आहे या साईडला. मोस्ट ऑफ टाईम सॅटर्डेच्या टायमाला ह्या टाईमला इथे गर्दी असते खूप ब्रिजवर. बघू आता काय भेटते का गर्दी. बाकी आता वेदर वगैरे सर्व एकदम चांगला दिसतो, एकदम असं वाटत नाही का पाऊस वगैरे येईल. ते गरमी जास्त वाटते, संध्याकाळ झाली तरी गरमी जास्त वाटते. मुंबई मेट्रोचं काम सर्वीकडेच चालू आहे. साईडला घेतो, थोडं काहीतरी अनकम्फर्टेबल वाटतं. साईडला येऊन बघतो काय आलं बरं, चेक करून घेतो. उगाच राईड करताना रिक्स नको, थोडं साईडला थांबूया. तर झालं, चेक केलं मी, ते थोडंसं शूज अडकत होते, झालं. दोन मित्र चाललेत. बाकी आजकाल हे जे स्विफ्ट वगैरे आहेत किंवा i10 वगैरे मोस्ट ऑफ टाईम मला असं वाटतं ओलासाठी यूज करतात वाटतं. मर्सिडीजची बस नाही आहे, बट मर्सिडीजचा लोगो लावला. काय माइंडसेट असतो ना लोकांचा. आपलं काहीतरी अडकलं काय, भगवा झेंडा. आज सॅटर्डे, आता घरी जाईल जर लवकर पोचलो 8 वाजेच्या आधी तर काहीतरी जाताना काहीतरी खायला घेऊन जाईल. भूक लागली आहे. शनिवार असल्या कारणाने आज डब्बा पण नव्हता नेला. बघूया आता काय. वॅगनार मोस्ट ऑफ टाईम ओला आणि उबरसाठीच यूज करतात लोक. मला वाटत नाही खूप कमीच लोक घेत असतील प्रायव्हेट यूजसाठी. साहेबांनी कट मारून गेले आपल्याला. आपले परममित्र रिक्षा. बाकी एर्टिगा पण मस्त वाटते मला. आपल्या बाजूला जी एर्टिगा आहे ब्ल्यू कलरची ती पण मस्त एर्टिगा. बट प्रॉब्लेम काय, जेवढ्या चांगल्या गाड्या होत्या त्या ह्या ओला उबरवाल्या वापरायला लागल्यात. त्यामुळे असं एक काय बोलतो आपण स्टेटस असतात ना, असं वाटत नाही हो. इनोवा पण मस्त आहे. काही पण असो, आपली चार्ली बेस्ट आहे. पहिला मामा समोर उभे, थांबवला ना बस. भाईनी सिगरेट फेकल्याच्या अंगावर पडता वाचली. मामाना सांगू का नको, इथे बघ तू भाई, इथे बघ. काय सॉरी बोलतो, पहिला कामं करायचे नंतर सॉरी बोलायचं, हे बरं आहे. हे सर्वजण लेफ्ट साईडला सर्वजण लोक थांबले ते फास्टॅगसाठी थांबलेले. एक बरं असतं ना बाईकवाल्यांचा, टोल नाही बरा काय नाही, एकदम टेन्शन फ्री साईडनी जा. हे एक रिक्षावाले भयंकर डोका फिरवतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की ते लोक सायकलच चालवतात, पाठशाचं येण्या जाणाऱ्याचं काय बघायचंच नसतो त्यांना. आय थिंक आज काहीतरी इंडियाची मॅच आहे वाटतं. आय थिंक मला असं आठवतंय वॉर्मअप मॅच आहे वाटतं. काय चेक करा पाहिजे. पप्पानी मेसेज केला, बघूया आहे की नाही. थोडा नॅचरल कॉल आलेला आहे, आपण थांबूया जरा वेळ. A few moments later. चलो फ्री झालेले आहोत, निघूया आता आपण. कोणाची वाट बघता ते लोक.
मित्रांनो, अजून एक आपल्याला कपल दिसलेलं आहे. कपल आणि माझी काही दुश्मनी आहे का? दररोजच मला कपल दिसतात. आपल्याला गेल्या ब्लॉगमध्ये पण 2-3 कपल दिसलेले. आज परत एक कपल दिसला. हे बघा लेफ्ट हँड साईडला अजून एक कपल आहे. मीन्स म्हणजे मी चुकी केली का रॉयल एनफिल्ड घेऊन? आय थिंक सो ॲक्टिवा घेतली असते तर ॲक्टिवावर भेटलं तरी असतं कोणी. तर रॉयल एनफिल्ड घेऊन मी आणि माझा एकटा चार्ली आम्ही दोघंच जातो आहे. कोणीच नाही आहे पाठी. ते पण चांगलं आहे. मी आणि माझी गाडी, त्यातही मजा आहे. कोण हॉर्न वाजवतो यार? परत आपले मित्र आलेले आहेत. टॅक्सी व आपली रिक्षा म्हणजेच ऑटो. आता मला वाटलं गेअर अडकला अचानक म्हणजे. बाकी आज असाच विचार केला, बोललो हिंदी ब्लॉग्स तर 2 केलेले आहेत. बोललो एक आपल्या लोकांखातीर एक मराठी ब्लॉग बनवूया. जेव्हा आपण खालतून गेलो तो वाशीत घुसतो आणि वरतून गेल्यावर आपण पाम बीचला जाण्यासाठी आपल्याला रोड भेटतो. त्यामुळे हा ब्रिज मी घेतलेला आहे. आणि आपण हा ब्रिज उतरल्यावर सरळ गेलो तर आपण ह्या साईडला जातो. काय बोलतो आपण, नेहरू डी.वाय. पाटील स्टेडियम आहे ना, त्या साईडला जाण्यासाठी तो रोड लागतो. आणि इफ इथून लेफ्ट घेतला तर पाम बीच रोड लागतो. पाम बीच रोड मीन्स तिथे बीच आहे त्यामुळे त्याला पाम बीच रोड बोललं जातं. ही पाम बीच रोडला एक थिएटर आहे, ते सुद्धा मस्त आहे खूप. लेफ्टचा सिग्नल देवते. Oh shit! No! It is possible. म्हणजे लोकांना समजतच नाही तिथे टर्निंग आहे, खालतून येऊ नये, नो एंट्री आहे, तरी लोक येतात. अक्कल नसल्यासारखे वागतात फक्त. परत तिथून काय झालं तर परत तिथून बोलायला आहेतच की 2 व्हीलरवाल्याने ठोकलं. म्हणजे हिपोक्रेसीची एक सीमा असते. थोडीची जागा दे रे भावा. ओम साईराम. वाटलेलंच मला, बोललो आता सॅटर्डे गर्दी असणार आहे रोडला, पण बाहेरच्या रोडनी ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असेल. त्यापेक्षा हे ठीक आहे काहीतरी प्रमाणात. तसे रस्ते खोदून ठेवले त्या सर्वीकडे. 1 महिना रस्ते बनवणार, 4 महिने परत खोदकाम करणार. पाऊस यायला फक्त 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत आणि या लोकांना आता रस्ते बनवायला सुचले. Wow! Beautiful! अशी लाईटिंग माझ्या घरात पण करून घेतली पाहिजे. मी विचारून बघूया वडिलांना काय बोलतात. आणि आपण हा लेफ्ट हँड साईड घेतला तर आपण इथे जातो. इन ऑर्बिट जो मॉल आहे तिथे जाता येतो आपल्याला. आणि सरळ गेल्यावर आपण पाम बीच रोड, जे मी तुम्हाला मागशी सांगितलं, कंटिन्यू करता येतो. बाकी आजकाल ॲडव्हर्टाइजमेंट खूप चालले इलेक्ट्रिक बिलबोर्ड्सवर. हो, MG हेक्टरच आहे ना. आय थिंक सो MGचीच गाडी आहे, बट हेक्टर नाही वाटतं, दुसरी कोणती तरी आहे. अशी सिग्नल ग्रीन भेटलं. ह्या टायमाला कधी सिग्नल ग्रीन भेटणं म्हणजे खूप मुश्किल असतो. ह्या टाईमला इथे गर्दी खूप असते. मीन्स ऑफिसवरनं, कॉर्पोरेटच्या ऑफिसवरनं लोक सुटतात. मोस्ट ऑफ लोक इथूनच येतात. तसं या साईडला गर्दी कमी असते आणि रोड कसे क्लिअर असतात, सिग्नल वगैरे खूप कमी असतात. त्यामुळे जास्त तरी लोक प्रिफर करतात की पाम बीचने यावं. ही आपल्याला पार्टी अर्टिका दिसली तीच आहे का? आठवत नाही मला काय. अरे बाबा झालं गेले. परत सिग्नल लागला. सिग्नल लागल्यावर खूप बोर होतो मला. गाडी काढण्यात त्रास होतो. एक तर इंजिन हिट होत असतं. थोडीशी आहे जागा.
बहुत जगह है। हाँ बहुत जगह है। अरे बहुत जगह है। नहीं जगह है। बोल रहे बहुत जगह है। अरे बहुत जगह है। नहीं जगह है। बहुत जगह है। नहीं जगह है। नहीं जगह है। बहुत जगह है। बहुत जगह है। बहुत जगह है। नहीं जगह है। हाँ बहुत जगह है। नहीं जगह है। हाँ बहुत जगह है। हाँ बहुत जगह। तेरा तो गेम बजाना पड़ेगा। मी जे काही त्या कपलबद्दल बोललो ही जस्ट मस्ती होती, कृपया करून कोणी सिरियसली घेऊ नये. थोडा लेफ्टला घेतो यार, ते पाठून येणारे हॉर्न मारतात उगाच. कुठे जायचं जाऊ दे. सात वाजले, वडापाव खायचं मन करतं. बघूया कुठे गरम वडापाव भेटले तर घेऊया. ब्लॅक ब्युटी हॅरियर होती. घरातनं मेसेज आलेला आहे की इंडियाची मॅच चालू झालेली आहे, लवकरात लवकर निघूया. 90+, 99. बस जास्त फास्ट जाऊ नये. घरातल्याने जर व्हिडिओ बघितली तर माझा गेम करण्यात येईल. हो, आपला भाऊ रॉकेटसारखा गेलेला आहे आपल्या बाजूने. आपला भाऊ म्हणजेच रॉयल एनफिल्डचाच आहे ना, GT पण रॉयल एनफिल्डचीच आहे. आपलाच भाऊ झाला. परत एकदा सिग्नल लागलेला आहे. काहीतरी मनोरंजन करूया. त्या पोरी अशा करतात, मग परत बोलतात की लोक पोरींनाच बोलतात. आता तिथून सिग्नल सुटलेला तरी काही गरज होती का एवढं फास्टमध्ये कार नेण्याची? परत तिथून ठोकलं गेलं तर बोलणार पोराची चुकी, 2 व्हीलरवाल्याची चुकी. त्यात पण विक्टीम काढते. थोडं जाऊ दे, आपल्याला काय करायचं जाऊ दे. हो, ब्लॅक ब्युटी. ब्लॅक कलरची कार एकदम मस्तच वाटतात, काही पण बोला. बस फक्त आपण झेड ब्लॅक विंडो नाही करू शकत एवढंच. रिटर्न आपण आता 80+ गेलेलो आहोत. फक्त आजूबाजूने कोण नाहीत तर. गाडी झेड ब्लॅक करायला प्रॉब्लेम काही नाही, बट RTOवाल्याने पकडल्यावर खूप फाईन वगैरेचे खूप प्रॉब्लेम होतात. परत एक सिग्नल लागलेला आहे. थांबूया आता, काय करणार. सिग्नल पाळणं गरजेचं आहे. मी छपरी उगाच नाही बोललो. 2 पोरं 1 पोरगी होती, ते पण कुणीच हेल्मेट घातलेलं नाही. कसं ॲक्टिवावर चाललं, छपरी बोलणारच ना. कुणाला वाईट वाटो असं नाही बोलत आहे, बट सेफ्टी पण महत्त्वाची आहे ना. तुम्ही आधीच ट्रिपल सीट घातला नाही, कुणी हेल्मेट घातला नाही, काय केलं मग छपरी तर लोक बोलणारच. परत तिथून छपरी बोलल्यावर पण राग येतो लोकांना. दररोजच्या प्रमाणे आज जरा ट्रॅफिक कमीच भेटली, तर सिग्नल लागले जास्त. आय थिंक इंडियाची पहिली बॅटिंग आहे वाटतं. थोडंसं फास्ट क्रूज करूया. 104 क्रॉस. हे रिक्षावाल्यापासून एवढं फ्रस्ट्रेट झालो ना मी. गाडी चालवणं मुश्किल झालं आहे रिक्षावाल्यांसमोर. कधीही कुठेही गाडी कशीही घेतील. तुम्हाला समजणारही नाही, कधी ते लेफ्टला होते कधी ते राईटला येतील, आणि काय झालं परत हे तुम्हालाच पोचणार. आज जास्तच सिग्नल लागतात. आधीच भूक लागली आणि परत सिग्नलवर सिग्नल लागत जातात.
लवकर सिग्नल सुटला. ऑलमोस्ट आता पोचलोच मी पाम बीचला. म्हणजे आपलं जे नवी मुंबईचं काय बोलतात बेलापूरचं ऑफिस आहे त्याला आपण नॉर्मल भाषेत व्हाईट हाऊस बोलू शकतो किंवा कॉर्पोरेशन ऑफिस. तिथे पोचलोच मी आता. आय थिंक मला व्लॉगसुद्धा एंड करावं लागेल. आय थिंक माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी राहिली आहे. आयफोन प्रॉब्लेम्स काय करणार दुसरं. आयफोन घेईपर्यंत मजा असते, घेतल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे बॅटरी सांभाळणं, बॅटरी हेल्थ, हिटिंग इश्यू, चार्जिंग टाईमवर होत नाही. काय करणार आता, घेतलं आहे आपलंच आहे, करावं लागणार. सडनली जेव्हा न्यूट्रल जातो ना फर्स्ट गिअरवर खूप प्रॉब्लेम होतो. अरे वा, नशीब चांगलं आहेच आपलं. परत सिग्नल लवकर सुटला. पोचलो आपण. लेफ्ट हँड साईडला जे आपलं आहे ते म्युन्सिपालिटी ऑफिस बेलापूरचं कॉर्पोरेशन ऑफिस बोलतो ते. चला मग व्लॉगला मी इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओ खड्डा आला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे सेफ, हॅपी राईड. चला मित्रांनो, बाय.